भात लावणीसाठी एका शक्तिमान कंपनीनं एक तंत्रज्ञान विकसित केलं आहे। आज सरंदमध्ये त्याचं प्रात्यक्षिक आहे आणि काही कंपनीचे सदस्य आलेत, तर आपण त्यांच्याशी थोडीफार विचारणार आहोत की शेतकऱ्यांसाठी कसं सुटेबल आहे किंवा त्याची किती कॉस्ट असेल, ह्या सर्व गोष्टी आपण जाणून घ्यावं त्यांच्याकडून। पारंपरिकतेकडून आधुनिकतेकडे जाण्यासाठी एक पहिलं पाऊल म्हणून तीर्थ ॲग्रो टेक्नॉलॉजी आणि ट्रेंडी एंटरप्राइजेस कोल्हापूर डिस्ट्रीब्युटर यांच्या वतीनं आम्ही शक्तिमान कंपनीचं रूपक जे मशीन आहे, आपलं भात पेरणी यंत्र जे आहे ते आपल्यासाठी तर आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे। याची नर्सरी जी बनवायची असते साधारण 15 दिवसाचा कालावधी लागतो। घरगुती पद्धत अगदी तुम्ही साध्या सरळ पद्धतीमध्ये तुम्ही रोपं जी आहे ती बनवून घेऊ शकता। तुम्ही फक्त बिजाण तयार करायचं आहे, 15 दिवसाला फक्त बेड तयार जे करायचे, एक सायझेबल बेड आपल्याला त्याला बनवायला लागतं 11.5 इंच बाय 27.5 इंचाचे, जे आपल्या या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला व्यवस्थित ऍडजस्ट करता येतात। मशीन हे एक माणसाला चालवण्यासारखे मशीन आहे। 15 ते 18 दिवसानंतर साधारणपणे रोपांची जेव्हा वाढ होते 8 ते 10 इंचाची, तर त्यानुसार आपल्याला ही जी बेड प्रिपरेशन तयार झाली असं म्हणू शकतो। जमीन प्रिपरेशनसाठी आपल्याला चिखलणी जी आहे एक 24 तास अगोदर चिखलणी करून घ्यायला लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला 1 एकरासाठी साधारणपणे 3 तासाच्या कालावधीमध्ये तुम्ही या यंत्राच्याद्वारे तुम्ही जे आहे ते भाताची पेरणी जी आहे, रोपाची जी पेरणी आहे ती तुम्ही करू शकता। कंपनीनं अगदी रिजनेबल रेटमध्ये याची साधारणपणे आता जी किंमत ठेवलेली आहे, तर याचं मशीन आहे आपलं जापानी कंपनी, म्हणजे जापानचं इंजिन आहे याला। तर मित्सुबिशी कंपनीचं इंजिन असले तरी सुद्धा कंपनीची यांनी किंमत खूप कमी ठेवलेली आहे, अगदी वाजवी ठेवलेली आहे। 3.25 लाख रुपयाला आपल्याला हे मशीन उपलब्ध होतं आपल्या दारापर्यंत इथं म्हणून चालू आपण। साधारणपणे याचा खर्च जो आहे, याला ताशी 1 लिटरचं पेट्रोलवरती चालणारं इंजिन आहे, 4 BHPचं इंजिन आहे याला। आणि शासनाकडून याला कृषी विभागाकडून याला सबसिडी जी आहे ती 50% पर्यंत उपलब्ध आहे। 50% सबसिडी आहे, त्यात तुम्हाला थोडंफार याला काय फायनान्स वगैरे काय अशा सुविधा आहेत का, म्हणजे तुम्हाला कमी हप्त्यावर 7-12 किंवा जे असेल तर यासाठी तुम्हाला लोकल काही आपले जे स्थानिक फायनान्सर आहेत किंवा काही कंपनीचे टाईप जे काही फायनान्स इन्स्टिट्यूशन आहेत, तर त्यांच्याकडे सुद्धा तुम्हाला याच्यासाठी फायनान्स उपलब्ध होऊ शकतं। याच्यामध्ये आणखीन एक फायदा आहे की तुम्ही सबसिडीच्या बरोबर जर का गट समूहाने जर काय मशीन घेतलं तर साधारणपणे 10% रकमेवरती तुम्हाला 90% जे आहे ते गट समूहाला मला वाटतं कर्जाची उपलब्धता होते। म्हणजे 35 ते 40 हजार रुपयाच्या किमतीमध्ये तुम्हाला जे मशीन आहे ते तुम्हाला दारामध्ये तुमच्या येऊ शकतं। मशीनच्या तांत्रिक बाबतीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर हे अगदी सेल्फ प्रोफाईल मशीन आहे। स्वतः एक मनुष्य जे आहे ते व्यवस्थित मशीन चालू शकतो आणि याला फार कष्ट लागत नाही की स्वतः हे मशीन चालतं। याला 4 BHPचं इंजिन दिलेलं आहे, पेट्रोलवरती ते इंजिन चालतं, जेणेकरून तुम्हाला 2 लोकांमध्ये आपल्याला हे जे ते मशीन आपल्याला वापरता येतं। तांत्रिक दृष्ट्या जर काय बघायला गेलं तर याला मेंटेनन्स तसा काय फारसा नाही आहे। याचे जे काय फक्त म्हणजे खाली जे निडल्स आहेत तेवढे फक्त खराब होऊ शकतात किंवा याच्या मशीन मधला बेल्ट जो तुमचा आहे तो फक्त तुमच्या वापरामुळे खराब होऊ शकतो, बदलायला लागेल। तो फक्त मेंटेनन्स थोडासा मेंटेनन्स आहे। सिंगल ऑपरेटेड मशीन आहे, तुम्ही पाठीमागे एक माणूस जरी तुम्ही उभं राहिला तरी त्यानुसार तुम्हाला मशीन स्वतःच्या गिअरवरती स्वतःच्या स्पीडवरती चालू शकते मशीन जे आहे। आणि याच्या सर्व्हिस बद्दल काय सांगाल, म्हणजे शेतकऱ्यांनी घेतलं तर सर्व्हिस प्रॉब्लेम आला तर काय आपल्या लगेच अवेलेबल होईल? इथं कोल्हापूरमधून आम्ही फिजिकली सर्व्हिस देऊ शकतोय, प्लस आम्ही तालुका वाईज इथं आपण आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये डीलर नेमत आहोत, तर त्यानुसार त्यांच्या कर्वी आणि तिथून टेक्निशियन जे आहेत कंपनीचं सुद्धा टेक्निशियन आपल्याकडे इकडे उपलब्ध होऊ शकतो। डिस्ट्रीब्युटर रेटवरती सुद्धा आपल्याकडे आपला सर्व्हिसचा माणूस उपलब्ध आहे। पूर्णपणे सुविधा देणार आहेत ते आणि शेतकऱ्यांना सोयीस्कर नवीनच तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलंय आणि त्याला कोकणच्या शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा अशी त्यांची विनंती आहे। तर तुम्ही त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांचा नंबर घ्या आणि त्यांच्याशी तुम्हाला काही चौकशी करायची असेल तर तुम्ही करू शकता। नक्की। रत्नागिरीतील सर्व शेतकरी बांधवांना माझी अगदी कळकळीची विनंती आहे की आतापर्यंत आपण पारंपरिक शेती करत होतो, 1 एकरामध्ये किंवा 1 हेक्टरसाठी तुम्हाला 3 ते 4 दिवस लागत होते, तेवढा तुम्हाला मानवी खर्च सुद्धा येत होता आणि काम सुद्धा तेवढं सुपिरियर होत नव्हतं। तर या मशीनद्वारे जर का तुम्ही भात पेरणी जर केली तर अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये तुमच्या उत्पन्न वाढीसाठी हे मशीन तुमच्यासाठी एक संजीवनी म्हणून तुम्हाला एक कार्य देईल। आणि ट्रेंडी एंटरप्राइजेस तुमच्यासाठी कटिबद्ध आहे की तुम्हाला ॲट अ टाइम 12 महिने तुमच्यासाठी मी सर्व्हिससाठी जो आहे ती कंपनी तुम्हाला उपलब्ध असेल। ती नंबर आपण घेऊ शकता 99 22 50 70 89 आणि 99 22 50 00 83 आणि 84 हे नंबर आहे। तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ह्या मशीनबद्दल माहिती घेऊ शकता आणि जर आपल्याला हवं असेल तर तुम्हाला घरपोच आणून देणार आहेत आणि सर्व्हिस पण त्यांची छान आहे। आता सुरुवात आहे आणि सुरुवात आहे, त्यांना तुमच्या सपोर्टची गरज आहे शेतकऱ्यांनी, तुमच्यासाठीच हे चांगलं केलेलं आहे। तर नक्कीच ह्या नंबरवर फोन करा। साधारण पॉवर टिलर ज्या पद्धतीनं चालवला जातो शेतामध्ये फंडिंगसाठी जसं त्याच पद्धतीनंच ह्याचं ऑपरेटिंग आहे। याच्यामध्ये दुसरा कुठलाही तांत्रिक फारसा कसा कठीण कुठला काय याच्यामध्ये तुम्हाला अनुभव काय येणार नाही। 100% इंजिन त्याने मशीन चालू केलं, इंजिन एकदम
एकदम सोपी पद्धत आहे. तर आपल्याला वर्किंग कसं होतं ते पाहूया. हे त्यांनी इथं भात ठेवलं आहे. भाताची रोपं, ही भाताची रोपं आहेत. हा एक उचलून तिकडे टाकते का बघा. हे इकडचं फुल्यावर जेवढं लागेल तेवढं लागेल. बघू शकता जबरदस्त